नमस्कार सर्वांना. प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही टेन्शन असतं, काही ना काही प्रॉब्लेम असतातच. कुणी पैसे कमवण्यासाठी धडपड करत असतो, तर कुणी नाव कमवण्यासाठी मेहनत करत असते, तर कुणी 2 टाईमच्या जेवणासाठी स्ट्रगल करत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतोच. तर मग सुखी कोण? तर सुखी तोच जो या सर्व प्रॉब्लेमला शांततेने सॉल्व्ह करतो आणि स्वतःच्या मनाला शांत ठेवतो. तर आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं मन सुखी, समाधानी आणि शांत ठेवण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी पहिली टिप्स ते म्हणजे अतिविचार करणं टाळा. कारण बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्टीचा एवढा विचार करतो की हा मला असा म्हटला, तो मला तसा म्हटला, का म्हटला, माझ्यासोबतच असं का झालं माझ्यासोबत, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण एवढा विचार करतो ना, तर मग तेव्हा आपलं डोकं दुखायला लागतं. मग आपण मेंटली म्हणा, फिजिकली म्हणा, पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचं आपण अति केलं तर आपली मातीच होत असते. म्हणजे अति विचार करणं, अति चिंता करणं, अति राग करणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्रासच देणाऱ्या असतात. त्यामुळं आपण अति विचार करणं टाळलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा अतिविचार करतो ना, तर त्या गोष्टीचा आपण म्हणजे प्रॉब्लेम तर तो सॉल्व्ह करू शकत नाही. वरून अजून आपण फिजिकली, मेंटली पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो आणि आपण स्वतःचं जीवन जे आहे ते त्रासदायक घालवत असतो आणि आपल्या मनाची शांतीसुद्धा तिथून बाय-बाय होत असते. त्यामुळं अति विचार करणं आपण बंद केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांच्या अपेक्षेनुसार वागणंसुद्धा बंद केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण लोकं काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, लोकं मला नावं ठेवतील का, या गोष्टीचा विचार करतो आणि प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार जगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, तर साहजिकच आहे की प्रत्येकाच्या अपेक्षासुद्धा आपल्याकडून वेगळ्या असतात. त्यामुळे आपण कोणाकोणाच्या अपेक्षेनुसार जगायचं. म्हणून स्वतःला वाटेल तसं समाधानी जीवन आपण जगलं पाहिजे. आपल्याला वाटेल ते आपण केलं पाहिजे. फक्त आपलं जर समाधानी जीवन आपण जगत असताना आपल्याकडून इतरांना त्रास नाही झाला पाहिजे, या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्याला हवं ते आपण केलं पाहिजे. त्यामुळं इतरांच्या अपेक्षेनुसार वागणंसुद्धा आपण बंद करायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे गैरसमज टाळला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट आपल्या डोळ्यानं बघत नाही, आपल्या कानानं ऐकत नाही, इतर व्यक्ती आपल्याला काही सांगतील तर त्यावर आपण लक्ष ठेवतो किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि समोरच्याबद्दल आपण सुद्धा वाईट विचार करायला लागतो की हा मला असा म्हटला का, त्याने माझ्याबद्दल असा विचार केला का. हे विचार करून आपण स्वतः चिडचिड होतो, आपल्याला त्रास होतो आणि आपण सुद्धा मग रागामध्ये त्या व्यक्तीला काहीतरी 2 शब्द वाईट बोलतो किंवा त्याच्याबद्दल वाईट विचार करतो आणि त्याच्यामुळे नुकसान आपलंच होतं. आपलं मन शांत राहत नाही. आपण कोणत्याच प्रॉब्लेमचं जे सोल्युशन असते ते स्वतः सॉल्व्ह करू शकत नाही. त्यामुळं ह्या गोष्टीमधून जर बाहेर पडायचं असेल, आपल्या मनाला शांत ठेवायचं असेल, कोणत्याही प्रॉब्लेमचं जर सोल्युशन स्वतःलाच आणायचं असेल आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल ना, तर अतिविचार करणं बंद केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार जीवन जगणं हे सुद्धा बंद केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गैरसमज आपण दूर केला पाहिजे. ह्या 3 गोष्टी केल्या ना, मग आपल्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, आपण तो शांततेने सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.